हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत कोलिमचं लोणचं घालून केलेली पारंपरिक आगरी स्टाईल चिंच कढी. कोलिमच्या लोणच्याची खमंग चव, चिंचेचा आंबटपणा आणि मसाल्यांचा झणझणीत स्वाद यामुळे ही रेसिपी अगदी वेगळी आणि तोंडाला पाणी आणणारी लागते. गरमागरम वाफाळत्या मिचमिच्या भाताबरोबर ही चिंच कढी खायला आणि प्यायला एक नंबर लागते. तर या पावसाळ्यात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर अभिप्राय कळवायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, त्या ठेचून घेऊया. इथे आपण अर्धा इंच आलं घेतलंय, ते सुद्धा आपण खलबत्त्याने ठेचून घेऊया. आपण कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलंय. तेल गरम झालं की 1 टीस्पून राई टाकून घेऊया. राई तडतडली की 1 टीस्पून जिरं टाकूया. आता जिरं पण तडतडतंय. आता आपण 4 मिरच्या मधून चीर दिल्यात, त्या टाकून घेऊया. मिरच्या तेलात छान फ्राय झाल्यात. आता आपण ठेचलेलं लसूण आणि आलं टाकून घेऊया. आता लसूण छान लाल रंगावर फ्राय करून घ्यायचं आहे. दोन मीडियम कांदे बारीक चिरून घातलेत. कांदे छान गुलाबी रंगावर फ्राय करूया. कांदा नरम पडला की अर्धा टीस्पून हळद, पाव चमचा हिंग, हळद छान परतून घेऊया. दोन टीस्पून आगरी मसाला टाकला. एक छोटी वाटी आपण कोलिमचं जे लोणचं बनवलं होतं ते आपण घेतलंय. त्याच्यामध्ये लसूण, मिरची, आंब्याच्या फाळी वगैरे आहेत, ते आपण टाकून घेऊया. आता हे लोणचं सुद्धा छान परतून घेऊया.
1 ग्लास पाणी ॲड करूया. आपण लिंबापेक्षा मोठा चिंचेचा गोळा घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण तो कोळून घेऊया. आता आपण ही चिंचेची जी प्युरी निघाले ती आपण या रसामध्ये टाकून घेऊया. परत एकदा थोडंसं पाणी टाकून हे चिंचेमधली प्युरी परत एकदा काढून घ्यायचे. आता इथे 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ आपण घेतलंय. यात थोडंसं पाणी टाकून छान फेसून घेऊया. आता हे पाणी रसामध्ये ॲड करूया. याने रसाला थोडा दाटपणा येईल. आता गॅस फास्ट करूया आणि रसाला छान 2 उकळ्या घेऊया. खूपच चविष्ट, रुचकर आणि झटपट होणारा असा हा पदार्थ आहे. इथे आपण 1 टीस्पून मीठ टाकलं. आता छानपैकी आपली मस्त चिंचकढी तयार झालेली आहे. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर या पावसाळ्यात नक्की बनवून बघा आणि गरम गरम भाताबरोबर सर्व करा. रेसिपी फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.